एक धाव काही रोखू शकत नाही. आपल्या संघाचा आणि वैयक्तिकाचा खाता उघडतोय तो म्हणजे समीर म्हात्रे. समीर म्हात्रे हा बीजीएम संघाकडून सातत्याने खेळायचा एक चांगला फलंदाज म्हणावा लागेल तो समीर म्हात्रे. पुढचा चेंडू खेळाय तो समीर यांनी कव्हरच्या क्षेत्रात आणि आम्ही स्पीड होतो. एक धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी धावलाय. 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. याच ठिकाणी या स्पर्धेसाठी गुणसंख्याक लेखक म्हणून लाभलेत ते राम आणि या स्पर्धेचं यूट्यूबवरती आज प्रक्षेपण केलं जात आहे. हे प्रक्षेपण चाललंय ते tenniscricket.com वतीने. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. जातोय तो सरळ. चेंडू निर्धाव जातोय आणि गोलंदाजी करतोय तो पुन्हा एकदा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सुनापट्टी स्टेशन यांकडून. त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाटवलाय सरळ कव्हरच्या मेदून जातोय. चेंडू झालाय तो मिड ऑफला. 4 धावेसाठी. वेल प्लेड. फार सुंदर असा फटका समीर म्हात्रेच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. थँक्यू. एक बघायला मिळते की किती खेळाडू जुना असेल परंतु क्रिकेटवरती त्याचं निस्सीम प्रेम या ठिकाणी बघायला मिळतंय. शैलेश पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे. तो गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. अपील केला जातोय. चेंडू निर्धाव होतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 8. आपण एक अंदाज बांधूया की धावसंख्या जर 8 आहे तर 4 षटकानंतर ती धावसंख्या 32 किंवा 40. कारण की आता 40 धावांची गरज आहे ती या मॅचसाठी. चुनाभट्टी रॉयल संघात अजूनही मी समजेल की गणेश पवार, सुयश पाटील, पारस मोकल या अशा तगडे फलंदाज येणे बाकी आहे. निश्चितच ही धावसंख्या आपल्याला 40+ पाहायला मिळेल. कारण 40+ धावा असतील तरच असं वाटतं की ही स्पर्धा सहज म्हणजे सहज न मानता तिच्यावरती दडपण निर्माण होतं ते फलंदाजी करणाऱ्या संघावरती. आणि कारण की नुसती धावा अडवून महत्त्वाचं नाही आहे. ग्राउंड मोठा आहे. धावा अडवायला हव्यात आणि त्याचबरोबर टिचून गोलंदाजी करणं म्हणजे विकेटच्या मधोमध गोलंदाजी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जो विकेट किपर असतो तोच या सगळ्या गोष्टी पाहत असतो. या ठिकाणी विकेट किपर निश्चितच एक अष्टपैलू असा खेळाडू तो म्हणजे योगेश दळवी. एक चुनाभट्टी विभागातील एक नामवंत असा अष्टपैली खेळाडू. सातत्याने बीजीएम संघाकडून खेळायचा. या बघायला गेलं तर ब्लास्टरने यावेळेला स्वतःच्याकडे चांगले खेळाडू त्यांनी तयार ठेवलेले. एक म्हणजे योगेश दळवी आहे. अमित स्वतः आहे. अमितच्या बद्दल सांगायचं तर अमित हा एक लेदर क्रिकेटमधला एक चांगला खेळाडू जो बॉक्स क्रिकेट सुद्धा चांगला खेळतो. म्हणजे फटक्यांवरती किती कंट्रोल असावं याच्याकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त अमित पाटीलकडून. पुढचा चेंडू टाकायला गोलंदाज तयार आणि हा चेंडू टाकला आहे परंतु चेंडू थोडासा हॉपलीवर होता. पाठीचा चेंडूला खेळलाय. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडू. एक योगेश दळवी आहे आणि दुसरा फलंदाजी करतोय तो समीर म्हात्रे. एकाच संघाकडून खेळतात परंतु आज दोघेही विरुद्ध आहेत. निश्चितच योगेश दळवी, अमित पाटील यांच्याकडून फार काही शिकण्यासारखं आहे. आणि यामध्ये अजून एक आहे तो वेटरन खेळाडू संजय पाटील जो थर्ड मॅन मध्ये आहे. तो गोलंदाजी येईल थोड्या वेळाने. पुढचा चेंडू टाकतोय आणि हा चेंडू मारलाय. पाहूया 6 धावा येत आहेत. चेंडू बॅटच्या स्विंग मधून निघालाय आणि 6 धावा येत आहेत. फार सुंदर असा फ्लिक केलाय तो म्हणजे समीर म्हात्रे याने. एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळेल तो म्हणजे समीर याच्या बॅटीतून आलेला. पहिल्या मॅच मध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती. थँक्यू.
एक चांगला फटका बघायला मिळतोय. ऑन साईडला फटके मारणारे खेळाडू फार कमी असतात आणि हा चेंडू फार सुंदरपणे चेंडू खेळलाय. सरळ कव्हरच्या डोक्यावरून पाहते. एक धाव मिळाले. अमित चेंडू अडवतोय परंतु चेंडू मिसफिल्ड होतोय. 2 धाव मिळतात. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. छान रनिंग बिटवीन द विकेट आहे. अबव 40 असलो तरी रनिंग बिटवीन द विकेट अजूनही फिट आहे आणि 3 धावा त्यांनी कव्हर केल्यात. 3 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 18 धावसंख्या झाली आहे. शैलेश धावसंख्या वाढत चालली आहे. क्रीपिंग होते हळूहळू का होईना परंतु आपण जे लक्ष ठेवलंय त्याच पुरं होईल असं वाटतंय. निश्चितच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू आणि झेलबाद. बबन पूर्णपणे टेस्ट करत होता प्रत्येक चेंडूवरती. त्याने अनेक चेंडू टाकले होते. पायावर चेंडू टाकला तो 6 आला. त्यानंतर थोडा अजून ऑफला टाकला 3 रन आले परंतु आता त्यांनी अतिशय शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि लॉंग ऑन मध्ये तो झेलचे झाला. नवीन फलंदाज सुयश पाटील. निश्चितच गणेश पवार याने स्वतःला थोडं मागे ढकललंय. एक नामवंत खेळाडू सुयश पाटील. अजूनही गणेश पवार यायचं बाकी आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटचा माहोल आहे. क्रिकेटचा उत्सव सुरू झालेला आहे आणि तो उत्सव म्हणजेच IPL आहे. परंतु IPL नंतर सुरू होतोय 2 जून ते 29 जून पर्यंत क्रिकेट T20चा वर्ल्ड कप आणि हा वर्ल्ड कप होणार आहे तो अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये. भारतीय संघाचे 4ही सामने हे अमेरिकेमध्ये होत आहेत परंतु थोडासा धोका जाणवतोय कारण की या 10 खेळपट्ट्या अमेरिकेने कृत्रिम पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणं हेच त्या ठिकाणी योग्य असेल. पुढचा चेंडू बबन्याचा आणि असा धावा फाट. फार सुंदर असा फटका. सुयश पाटील एक डेंजरस असा खेळाडू या चुनावटी विभागातील. एक छोटासा माणूस पण डायनामाइट सारखा खेळतो आणि छोट्या चणीचे जर आपण अनेक खेळाडू बघितले तर त्यामध्ये बॉल द्यायचा आहे. थँक्यू डीजे. तुम्ही आता बोलला होता की 40 प्लसचा खेळाडू निश्चितच मी एक आवर्जून नाव घेईल तो म्हणजे नवनीत धुमाळेचं. मला वाटतं गेल्या CPL मध्ये हा 2 सीझनला तो कंटिन्यू चॅम्पियन आहे आणि एका सीझन मध्ये त्याने बेस्ट बॉलरचा सुद्धा प्राइज घेतला होता. खरं तर तो एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून चुनाभट्टी विभागात एक नामवंत असा मातब्बर असा खेळाडू आहे तो म्हणजे नवनीत धुमाळ. वेल प्लेड नवनीत आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुला येणाऱ्या या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा तो अटकेपार झेंडा तुला व्हावा असं वाटतंय आणि फलंदाजी करतोय तो सुयश ला सांगितल्यानंतर आठवण होते ते श्रीलंकेचा जो खेळाडू की ज्याने 1992च्या वर्ल्ड कपमध्ये अक्षरशः दाणादाण केलेली होती आणि हा चेंडू हलकेसा खेळलाय. तो कव्हरच्या क्षेत्रात 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चेंडू अडवतोय तोपर्यंत 3 धावा होत आहेत परंतु धाव चित होता वाचलेला आहे आणि हा फलंदाज बाद. हे व्हायला नको होतं. चांगला फलंदाजी करत होता तो समीर पण बाद होतोय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या झाली ती 26. एक चांगली फलंदाजी करत होता सुयश परंतु आपण आठवणी करतोय ते 1992च्या वर्ल्ड कपची. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये असाच एक छोट्या चणीचा प्लेअर होता तो म्हणजे श्रीलंकेचा रोमेश कालुवितरणा जो येऊन त्यांनी खरोखरच एक जयसूर्याबरोबर चांगली फलंदाजी केलेली होती आणि या T20 स्पर्धांमध्ये असे खेळाडू थँक्यू डीजे. आपल्याला निश्चितच इथे पाहायला मिळेल की एक आयकॉन विकेटवरती आहे म्हणून गणेश पवार येऊ शकत नाही आणि गणेश पवार याच्याकडे एवढी ताकद आहे. तुम्ही एक मी स्कोर काय झालाय 26 धावा. त्याच्या मनगटात एवढी ताकद आहे. तुम्ही किती लांब 6 ठेवा तो मारू शकतो.
दॅट्स अ गुड थिंग. एक ॲडव्हान्टेज आहे आणि हे ॲडव्हान्टेज आपल्याला दिसेल ते गणेशच्या फलंदाजीमधून. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीला आलाय तो लोकेश आणि त्याच्या समोर आहे तो सुयश पाटील. सुयश पाटील एक आयकॉन खेळाडू, या संघाचा राईट आर्मवरती विकेट मारा करतोय चुनाभट्टी स्टेशन एंडकडून. लोकेशचा हा चेंडू आणि हा चेंडू खेळलाय, थोडासा आपटलेला चेंडू होता, मागे जात मारण्याचा प्रयत्न केला आणि झेलचित होतोय. स्वतः गोलंदाज लोकेश घेतोय आणि आता फलंदाजीला जाईल तो गणेश, कारण की नियम आहे आयकॉन असताना दुसरा खेळाडू येऊ शकत नाही. निश्चितच एक गणेश पवार एक अष्टपैलू खेळाडू, आपल्या चुनाभट्टी विभागातील एक मातब्बर असा टेनिस क्रिकेटमधील एक नावाजलेला असा खेळाडू आहे, तो म्हणजे गणेश पवार. त्याच्यामध्ये एक हाती सामना फिरवायची ताकद आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती 26. गडी बाद झाला तो सुयश पाटील. वेल प्लेड सुयश. एक चांगला फटका मारताना पूर्णपणे फसला आणि तो सांगतोय की तो बॅटच्या वरच्या अंगाला लागला आणि त्याचा झेल घेतला. तो स्वतः लोकेश यांनी उंचपुरा कमीत कमी 6 फुटाचा हा गोलंदाज गोलंदाजी करताना आठवत आहे ते बिग बर्ड्स कोण होता तर जोल गार्नर वेस्ट इंडिजचा या प्रकारे गोलंदाजी करायचा आणि 1983च्या वर्ल्ड कपमध्ये जो हा खेळाडू होता जोल गार्नर, त्या प्रकारे देहबोली असलेला हा लोकेश गोलंदाजी करतो आणि त्याच्या समोर आहे तो गणेश पवार डावखुरा फलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आता परिवर्तन केलं जात आहे. बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणलाय तो मनीष याला आणि एक डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक धाडला. तो पुन्हा एकदा मारा करतोय तो लोकेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा चुनाभट्टी स्टेशन एंड कडून. त्याचा हा चेंडू गणेशाला आणि पहिला चेंडू सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून धाडलाय, परंतु एकच धाव मिळेल आणि या एक धावेवरती आपला खाता खुलतोय. आपल्या संघाची धावसंख्या थोडीशी वाढते. धावसंख्या झाली ती 27. गणेश पवार आपल्यासाठी विनायक चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार आपण जर मारलेत तर तुम्हाला 5001 रोख रक्कम पारितोषिक आहे. या संधीचा फायदा घ्यावा आणि आपण 3 षटकार मारावेत, कारण की 6 षटकारांची अनेकांची मालिका आहे, परंतु आपल्याला डिस्काउंट म्हणून 3 षटकार आहेत. अनेक षटकारांमध्ये जे 6 षटकार मारले ते पहिले रवी शास्त्री, त्यानंतर युवराज सिंग यांनी. पुढचा चेंडू टाकतोय तो लोकेश आणि हा चेंडू मारला, परंतु चेंडू हवेत जास्त आहे. पव्या झेल खाली आहे तो क्षेत्ररक्षक आणि झेल घेतोय. सुंदर झेल टिपतोय, हवेत होता आणि अशा तऱ्हेने लोकेशने दुसरा गडी बाद केला. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतो की रायटीसाठी एक ॲडव्हान्टेज आहे इथे फलंदाजाला हवेचा, पण निश्चितच एक जो क्रीजवर फलंदाज आहे तो म्हणजे गणेश पवार एक अपवाद आहे. तो हवेच्या उलट्या दिशेला सुद्धा 6 मारू शकतो, एवढी त्याच्या मनगटात ताकद आहे. वेल गणेश पवार या मैदानाची त्याला पूर्णतः माहिती आहे, कोणत्या ठिकाणी कोणता स्ट्रोक खेळायला हवाय आणि कोणत्या वेळी खेळायला हवंय. हे अतिशय महत्त्वाचं. क्रिकेटर्स हा नुसता बनत नसतो, तर क्रिकेटर्सचं लक्ष हे 4ही ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. लोकेश पुन्हा एकदा मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, परंतु चेंडू चाललाय सरळ डोक्यावरून. पंचाने कोणताही निर्णय दिलेला नाही आहे, त्यामुळे चेंडू वैद्य चेंडू आहे. फलंदाजीला आहे तो निमेश राणे फलंदाजी करतोय. रॉयल्स पहिला सामना गमावलाय त्यांनी. निश्चितच हा सामना त्यांना एक चुरशीने खेळायचा आहे. लोकेश पुन्हा एकदा मारा करतोय. राईट आर्मवर विकेट मारा आणि हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळाय. चेंडू चालला तो सरळ डीप इश कव्हरमध्ये. 1 धाव मिळतोय. चेंडू अडवतोय तो आम्ही. चेंडू थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या होते ती 29. येस, 26 नंतर एकच मिळाला.
2 षटकानंतर या ठिकाणी सन्माननीय श्री विजयजी तांडेल उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये CPL 2024 पर्व तिसरे. धावसंख्या झाली ती 29. 3 षटकानंतर बरोबर. मगर तुझीच कमी आहे, इकडे ये पटकन. धावसंख्या झाली 29. 3 षटकानंतर 9.66 एवढी सरासरी राखलेली आहे. आणि याच्यानंतर होणारा सामना चुनावट्टी वॉरियर्स विरुद्ध चुनावट्टी टायगर्स. आणि गोलंदाजी करायला आलाय तो मनीष. राईट आर्म सन्माननीय श्री नदीमजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं जात आहे. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्या होते ती 31. तिसरी धाव मिळते. धावसंख्या झाली ती 33. 32 धावसंख्या झालेली आहे. माफ करा. आणि आमच्या आवडता खेळाडू गणेश मित्र मंडळचा मनीष पाल काहीतरी करिश्मा जादू करतोय आपल्या संघासाठी. काहीतरी भरोसावर गोलंदाजी दिलेला आहे अमित दादा यांनी. मनीष पाल याचा काहीतरी फिरवतोय आपल्या संघासाठी, काहीतरी निंबू फिरून दाखवून काय तिकडे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 32. 4 गडी बाद 32 धावा. हॅलो स्टेशन इकडून मारा करतोय आता मनीष. त्याला सामोरं झालतो निमिष. शेवटचं षटक यॉर्कर पहिला चेंडू. परंतु इथे यांनी एक आठवण करून दिली आपल्याला, ज्याने 2011चा वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिलेला महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर स्ट्रोकची ही आठवण आपल्याला इथे करून दिलेली आहे निमिष याने. आणि सुंदर असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रसाद फुल टॉस चा चेंडू होता. मोठा फटका मारायचा मनसुबा, पण बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय तो पॉइंटच्या दिशेने. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39. या धावसंख्येवर 39 धावा. अजूनही मला वाटतं या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. हॅलो विनायक चव्हाण यांच्याकडून एक पारितोषिक लागलेलं आहे गणेश पवार साठी. जर शेवटच्या 2 चेंडूमध्ये जर त्यांनी 2 चौकार मारले तर 2000 रुपयाचा रोख रकमेचं पारितोषिक विनायक चव्हाण यांच्याकडून गणेश पवार याला. पाहूया विनायक चव्हाणचे 2000 वाचतायत की जात आहेत, कारण की तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे गणेश पवार. लेफ्ट हँडेड बॅट्समन, हवेच्या विरुद्ध लांबच लांब षटकार मारण्याची कुवत आहे या फलंदाजामध्ये. आणि त्याला छोटा आपला मुन, आणि मला वाटतं ह्या गचाळ यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचा पूर्णपणे फायदा मिळतोय तो. 4 धाव्यांनी 22च्या स्वरूपात ह्या 4 धावा आलेल्या आहेत.
45 धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. बॉल आतमध्ये आतमध्ये, हा पायाखाली अमित. साईनाथ सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते हेमंत भालेकर उर्फ आमचा लाडका पप्या याचं या ठिकाणी आगमन आहे. त्याचं जय भवानी आणि CPL कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू स्टेशन एंडकडून मारा करतो तो मनीष, त्याला सामोरं जाईल तो धडाकेबाज गणेश पवार. जमिनी लगत ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. मंदार याचं पंचही ओके. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती 46 आणि 47. 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते गणेश मगर. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचंय. गणेश मगर. पुष्पा 3चा हिरो लल्ल्या संकेत शर्मा 46 धारावर झालेल्या आहेत आणि यापुढील होणारा सामना चुनाभट्टी टायगर्स विरुद्ध चुनाभट्टी वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतो की दोन्ही संघनायकांनी प्रसाद सोबत टॉस बॉक्स मध्ये जायचंय या ठिकाणी. प्रसाद एक मिनिट, विजय तांडेल साहेबांना मी विनंती करतो की ह्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. चुनाभट्टी वॉरियर्स विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर. वॉरियर्स वर्सेस ब्लास्टर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. टायगर्स ओके. टायगर्स अँड वॉरियर्स. टायगर्स अँड वॉरियर्स. आणि सन्माननीय श्री विजयजी तांडेल यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यावं. टायगर्स. चालेल, मान्य आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर 2 कर्णधार आहेत टायगर्स आणि वॉरियर्सचे. विनंती करतोय श्री विजयजी तांडेल यांना की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यावं. विजय तांडेल साहेबांना फ्री करायचंय 47. विजय तांडेल साहेबांना विनंती आहे की नाणेफेक करून घ्यायचे. सुरू असलेला सामना रॉयल्स विरुद्ध हे 2 कर्णधार वॉरियर्सचे अक्षय टेल. अक्षय तो आहे ना. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. सुरू असलेला सामना चुनाभट्टी रॉयल विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर. तर चुनाभट्टी रॉयल संघाने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांना आताच बुक करूया. चुनाभट्टी रॉयल्स विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर्स. चुनाभट्टी रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये ओके जाऊ नको रे काय 47 धावांचं आव्हान ठेवलंय आणि आता झालेल्या माहितीनुसार निलेश वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकलंय. शैलेश पाटीलने नाणेफेक जिंकलं आणि पहिलं क्षेत्ररक्षण. ग्रेट. आता झालेल्या सूत्रांनुसार झालेल्या टॉस मध्ये शैलेश पाटील एक चतुर चालाक असा कर्णधार चुनाभट्टीतला त्याने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि आताच मला आले एक प्राइज आहे मनीष पाल साठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ठेवलं निलेश गुप्ता याने मनीष पाल याला.
थँक्यू अमोल शिंदे, आपण आपला आवाज दिला त्या स्पर्धेसाठी. तर जावेद मॅचच्या दिशेने स्कोर झालाय तो. राम प्लीज कम हिअर. 47. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डगआउट समोरून बाजू व्हायचं सगळ्यांनी. डगआउटच्या समोरून, डगआउट आणि समालोचन कक्षाच्या समोरून सगळ्यांनी साईडला व्हायचंय, विनंती आहे. 47 धावा. 24 चेंडू 27 धावा. 27 धावा 24 चेंडू. एका बाजूला पाहतोय आपण चुनाभट्टी ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी रॉयल्स. या दोन्ही संघामध्ये होणारी लढत. एका बाजूला पाहायला गेलं तर महेश चव्हाण अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर रोहित केनी यांचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला एक गोलंदाजी मार्गावर येतोय तो तुषार सुर्वे उर्फ खर्जा. तर तुषार सुर्वे अंडरम क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळतात. तर ओरम क्रिकेटच्या आज विश्वामध्ये अवतरलेत. तसं सलामीचा फलंदाज पाहतोय. एका बाजूला मनीष पाल. यावेळी पहिला चेंडू पाहायला गेला, बॅटची काढा घेतली, तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 चेंडू 1 धावा बिनगडी बाद. आपण एक पाहतोय एक चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये विणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु ते कशा प्रकारे तुम्ही मेरिटवरती कराल, आक्रमक अंदाजाने कराल की मनीष पाल याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं तर निलेश गुप्ता याने. हो, यावेळी थोडासा वेगळा फक्त कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न होता. एक पल्लू स्कूपचा प्रयत्न होता, परंतु पल्लू स्कूप अपयशी ठरला. 1 धाव अंकित केली. 2 चेंडू 2 धावा. एक सरासरी 2 चेंडू 2 धावा झाल्यात. सर एक चांगली फलंदाजी पाहतोय अमोल शिंदे सर, आपण देखील समालोचनाचा आनंद घेताय. तर 2 चेंडू आणि 2 धावा झाल्यात. हा, कारण की मला आता तेच सांगितलं, मनीष पालसाठी षटकारासाठी प्राइज ठेवले, परंतु तो प्रयत्न करतो चौकारांचे. कारण की 4 षटकांच्या सामन्यामध्ये 47 धावा करायच्यात आणि हे पॉवर प्लेचा षटक. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहिजे त्या प्रकारची फलंदाजी केली ती बॉन्ड याने, मंदार याने, आणि षटकाराचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक चांगला स्लॉट मध्ये होता. त्याला सीमारेषेच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये पाठवले. समीर म्हात्रे यांच्या डोक्यावरून चेंडू सीधा ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. मिळतील 6 धावा. बाबूवरती हल्ले चढवले जातात. तुषार सुरू यांच्यावरती हल्ले चढवले जातात. आक्रमण पाहायला मिळालं. एक 3 चेंडू 8 धावा. धन्यवाद डीजे. काहीशे आगळे वेगळे नियम या वर्षी आपण पाहिले आणि खूप चांगले नियम, कारण की उदयोन्मुख खेळाडू बी आणि सी मधले त्यांना आपण हे करतोय, प्रोत्साहित करतोय पुढे येण्यासाठी की याच खेळाडूंमध्ये एक चांगला खेळाडू, जसं आज आपण पाहतो अमित कोरी सारखा खेळाडू चुनाभट्टीसाठीचं नाव करतोय, तसेच अजून खेळाडू या चुनाभट्टीतून घडावे यासाठी हा अट्टहास केला आणि चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी दिला तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब अँड सीपीएल कमिटीने. हो, यावेळी मात्र एक अतिरिक्त धाव, अवंत चेंडू मिल रहा है चंदन घिसमेरे नंदन, वो पौष्टिक फुकट ते पौष्टिक तेच पाहायला मिळतं. आणि 3 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू 9 धावा, माफ करा, एक निर्धार चेंडू सांगता झाली होती. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे, ते कशा आल्या, कोणत्या स्वरूपात आल्या याला काहीच महत्व नाहीये. आणि तेच पाहतोय मैदानाच्या मध्ये 4 चेंडू आणि 9 धावा. थँक्यू डीजे. मधी नका वाजव प्लीज. नो पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकलेला, परंतु त्याचा फायदा उचलता आला. पण आणि त्या ठिकाणी थोडंसं गचा यष्टीरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचललाय तो 22च्या स्वरूपात. नो +3 नो नाहीये, सॉरी पंच. 22च्या स्वरूपात 3 धावा. च्या 3 धावा. मनीष पाल याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक निलेश गुप्ता याच्याकडून. परंतु
बॅटची कड घेऊन जमिनीलगत चेंडू गेला तो मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध आणि एक सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि संघाची धावसंख्या जाऊन बोलली होती बिनबाद 13 धावा. 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकात समान धावसंख्या ती 13 धावा. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये अजून ढंगत आहे. पहिलं पॉवर प्ले षटक पाहायला गेलं तर एक निर्णायक षटक होतं, मात्र ते एक 13 धावांवरती समाधान मानावं लागलंय. परंतु येणारे 3 षटकं आणि सामन्याचं समीकरण बदलतील. पाहायला गेलं तर रॉयलसाठी हा करो की मरो डू ऑर डाय मॅच असेल. पूर्णपणे अटी शर्ती आणि पूर्णपणे आपला 100% देण्याचा तन मन आणि धन या तिन्ही प्रकारे त्यांना खेळण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच नक्कीच, कारण की ही खूप क्रुशल मॅच आहे रॉयल संघासाठी. त्यांनी धावा तर खरंच चांगल्या केल्या. 24 चेंडूंचे सामना हा या 4 षटकांचा सामना, त्यात त्यांनी 46 धावा केल्याने 47 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय ते समोरच्या संघासमोर. परंतु त्यात पॉवर प्लेचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि तब्बल 13 धावा कुठल्या त्या पहिल्या षटकामध्ये आणि अजूनही बिनबाद अशी परिस्थिती या ठिकाणी. आणि समीकरण आता येऊन पोहोचले ते 18 चेंडू 34 धावा. तर पाहतोय पहिलं षटक 13 धावांचं आलं, परंतु आता रोहन भिलारे यांच्यावरती हातामध्ये षटक विसावलंय. पाहतोय मंदार आणि मनीष पाल ही बिनीची जोडी, सलामीची जोडी मैदान अजूनही तैनात आहे. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू तटवलाय. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या अंकित केले. रुणाल गायकांच्या पण चेंडू होतोय, परंतु यावेळी मात्र सुयश पाटील यांनी कोणतीही चुकी नाही केली आहे आणि धावचीच्या स्वरूपात मंदार चव्हाण तंबूच्या अस्त्राला माघारी परततायत. आत्महत्या असं या विकेटला म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे सुसाईड असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी मंदार याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो, ज्याने 40+ मध्ये आपलं खूप नाव कमवलं. चुनाभट्टीचा एक दर्जेदार खेळाडू योगेश दळवी या ठिकाणी जागा भरून काढायला गेलाय. एक आयकॉन म्हणून हा या टुर्नामेंटमध्ये या संघाकडून खेळतोय योगेश दळवी. नक्कीच थँक्यू डीजे. मंदारची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानात येतात योगेश दळवी आणि मनीष पाल. मित्रांनो, पहिल्या सामन्यामध्ये तर 2 धावेचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावेला एक धावची सुरुवात मंदार चव्हाणला माघारी परतावं लागलं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये थँक्यू डीजे, थँक्यू. मी डीजेला फक्त विनंती असेल, षटकार किंवा चौकार आणि विकेट गेली तरच प्लीज तुम्ही डीजे वाजवा. सॉरी टू से, आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील उत्साहित आहात. आपण पाहतो चुनाभट्टी रॉयल्स विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर्स हा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहायला गेलं तर एक चांगला सामना या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. हो, यावेळी भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने फक्त उंची काढली, दुरी काढण्या चेंडू असफल आणि योगेश दळवी नावाचं अस्त्र शमावलंय. खूप सुंदर असा झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तो सुयश पाटील याच्या मार्फत. यष्टी रक्षक आणि मला वाटतं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन त्यांनी हा झेल पकडला आणि एक मोठा हादरा या ठिकाणी बसलाय तर योगेश दळवी याच्या मार्फत. आपण पाहायला गेलं तर योगेश दळवी, थँक्यू डीजे, थँक्यू. तर योगेश दळवी स्वतः माघारी परतलेत, परंतु योगेश दळवी यांची जागा भरून काढणे बबलू येतात मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 24 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष असताना सामना एक निर्णय वळणावरती आलाय. दुसऱ्या षटक मार्गासन धावसंख्या झाली ती 15 धावा आणि 2 गडी बाद.
हो यावेळी मात्र बॅटची कडा घेतली चेंडू होतोय तत्पूर्वी गणेश पवार चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात परंतु कैशी अंकित आले चेंडूवरती तत्पूर्वी फेकी केली 2 धावा अंकित केल्यात धावसंख्या झाली ती 17 धावांवरती अजूनही मॅच मध्ये रंगत आहे अजूनही केवळ 30 धावांची गरज असेल आणि आता जो फलंदाजीसाठी आलाय बबलू हा ह्या मागच्या वर्षी जी CPL झाली त्या CPL मध्ये हा खेळाडू आपल्याला मिळाला चुनावट्टी रॉयल संघाकडून हा खेळत होता खूप सुंदर अशी फलंदाजी करतो वय त्याचं खूप कमी आहे परंतु लांबच लांबवरचे षटकार मारण्याची कॅपॅसिटी या खेळाडूमध्ये आहे बबलू या टोपण नावाने आपण ओळखतो पहा जसं मी मगाशी म्हटलं लांबच लांब षटकार मारण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये मागच्या वर्षी या CPL ने दिलेला हा खेळाडू आहे खूप सुंदर असा जेव्हा बॅटला चेंडू लागला त्यावेळेस एक स्वीट साऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या साऊंडवरच लिहिलेलं होतं की हा चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार थँक्यू डीजे पाहायला गेलं बबलू का बल्ला कर दिया हल्ला चेंडू सीमा रेषा पार हिरव्या झाडाचा हिरव्या पाला मैं षटकार ठोकेगा साला लेकिन झुकेगा नहीं साला तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये एक षटकार जरूर आलाय एक अंकित जरूर केलाय पण रोहन भिलारे यांच्याकडे क्षमता आहे यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला हो काय बॉल काय पिचिंग आणि काय लाईन आणि लेनचा मारा केलाय आत्ताचा जो स्ट्रोक त्यांनी अटेम्प्ट करायचा होता ही म्हणजे आजकालचं जे क्रिकेट आहे फास्ट क्रिकेट त्यामुळे ही सवय लागली की फलंदाजाला वाटतं की मी पहिला चेंडू सगळे चेंडू मी षटकार मारू शकतो परंतु आता ते फसवा चेंडू या ठिकाणी टाकला तो गोलंदाजाने यावेळी पाहायला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला एक डान्सिंग डाऊन ग्राउंड परंतु चेंडू जातोय थोडी चुकी झाली आणि थोडी चुकीला माफी नाही आणि अल्टी पलटी बॉलने खाल्ली सीमारेषा बाहेरची गलटी येत 4 धावा इट्स अ क्रिकेट इट्स नॉट अ फुटबॉल खूप गचाळ असं यष्टी रक्षण या माफ करा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला तो फलंदाजांना ड्रिंक्स पाणी घेऊन जायचं बॅट्समन लोकांना प्लीज सबसिडी एक्स्ट्रा प्लेअर असेल त्यांनी पाणी घेऊन जायचं राम स्कोर 26 दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावसंख्या आणि या मॅचची क्रुशल ओव्हर 12 चेंडू 21 धावांची गरज आहे आणि त्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय तो या संघाचा हुकमी गोलंदाज रुणाल ठाकूर परंतु त्या समोर आहे तो मनीष पाल 21 पाहिजेत 12 बॉल्स 21 रन्स टू विन मनीष पाल आणि बबलू अशी ही जोडी मनीष पाल साठी प्राइस कंटिन्यू ठेवलेला निलेश गुप्ता याने परंतु अमाउंट मध्ये चेंज झालेला आहे 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि आता मात्र गोलंदाजी ते रुणाल गायकर ज्याच्याकडे क्षमता यशाच्या दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची चुनामटीचा रवींद्र जडेजा ज्याला पाहतोय तर मनीष पाल मागील हंगामामध्ये स्टायलिश खेळाडू ज्या नावाचा तो किताब ज्याच्या नावावर होता तोच खेळाडू यावेळी भिरकवण्याचा प्रयत्न बॅटची काटा जरूर घेतली आहे परंतु चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने तत्पूर्वी घेतलेली एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मागे धाडलाय बबलू यांनी दाखवलंय की मी देखील का स्ट्राईकवर घेतोय आणि माझ्यामध्ये काय क्षमता आहे हे मागील षटकामध्ये दाखवून दिलं षटकार ठोकून आपण पाहतोय हुकमी एक्का आहे या संघातला महत्वाचा गोलंदाज आहे हा रुणाल आणि त्याच्याकडे हे षटक सोपवलंय संघ नायकाने सुयश याने 11 चेंडू 20 धावा रुणाल वर्सेस बबलू हो यावेळी आणि जसा बॅटला संपर्क झाला त्यावर लिहिलेलं होतं षटकार सिक्सर लगेच पाहायला गेलं तर हॅलो 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 हा हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो थँक्यू डीजे थँक्यू. तर ह्यावेळी शॉर्टमध्ये होतं वजन. धावा मिळाल्या देखील अर्धा डझन. जाऊन चांगल्या समीकरणावरती येऊन थांबलाय सामना. 10 चेंडू आणि 14 धावा. एक चांगलं समीकरण आलंय. रुणाल गायकवाडवरती हल्ला केलाय, आक्रमण दाखवलंय, परंतु डू ऑन डाय मॅच पाहतोय चुनामटी रॉयल संघासाठी. हो हो यावेळी थोडी मॅचची काढा घेतली, परंतु मित्रांनो डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू मॅचचं समीकरण बदलेल. 9 चेंडू आणि 14 धावा. हळुवार पद्धतीने टाकलेले चेंडू या फलंदाजाला थोडासा अडथळा होतोय हे चेंडू खेळण्यासाठी. मगाच्या षटकामध्ये देखील एक हळुवार पद्धतीचा चेंडू तो डॉट झालेला, आता देखील हलका टाकलेला चेंडू तो काहीसा समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा समीकरण पोहोचलं. 9 चेंडू 14 धावा. बबलू विरुद्ध रुणाल. खूप सुंदर असा झेल आणि महत्वाचा झेल या ठिकाणी टिपला क्षेत्ररक्षकाने आणि एक मोठा हादरा या ठिकाणी बसलाय तो. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. ब्लास्टर संघाला एक मोठा हादरा या ठिकाणी बसलाय बबलू याच्या स्वरूपात. मला वाटतं त्याच्या इनिंग मध्ये त्यांनी 3 षटकार मारलेत राम. 2 सिक्सेस मारले आणि समीकरण पूर्णपणे बदललं. 8 चेंडू आणि आता समीकरण पोहोचलं ते 8 चेंडू 14 धावा. आणि बबलू याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो महाराष्ट्र रणजी पट्टू अमित पाटील. संघाला गरज असताना तो फलंदाजासाठी उतरलाय, कारण की समीकरण आता आहे 9 चेंडू 14 धावा. बरोबर राम? 8 चेंडू 14 धावा. मित्रांनो आणि दादा तुला एक सांगू इच्छितो की लेफ्ट आर्म बॉलर आहे, लेफ्ट आर्म बॉलर आणि लेफ्टी बॅट्समन आहे. हे समीकरण खूपदा एकदम घातक असतं आणि तेच मैदानात पाहायला मिळते. हे संकेत काही योग्य नाही आहेत जे आतमध्ये आहेत ते. नाही नाही, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही नेहमी म्हणता लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समन किंवा लेफ्टी बॅट्समनच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर काढायचा नाही. परंतु जेव्हा रायटी बॅट्समन असतो तेव्हा राईट हँडेड बॉलिंग टाकतो तेव्हा हे समीकरण कधी येत नाही, कारण की क्रिकेट आहे. तुमची कला तुम्हाला दाखवायची आहे आणि हेच ते प्लॅटफॉर्म आहे CPL चुनाभट्टी प्रीमियर लीग. हो हो यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु शॉर्ट मध्ये ताकद होती, परंतु बॅटची कडा घेतली. जर हा बॅट मिडल ऑफ द बॅट झाला असता तर हा सीमारेषा बाहेर असता, परंतु एका धावरी समाधान धावसंख्या झाली ती 7 चेंडू आणि 13 धावा. जर तरला क्रिकेटमध्ये जागा नाहीये, वेळ आहे, तुम्हाला करून दाखवायचं, तुम्हाला सिद्ध करायचंय. जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलात तर तुम्ही आज या ठिकाणी एस्टॅब्लिश व्हाल, कारण की लाईव्ह टुर्नामेंट आपण पाहतोय. 192 देशांमध्ये ही टुर्नामेंट लाईव्ह पाहिली जाते आणि आज काल तुम्हाला माहिती टेनिस क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे, तेवढंच महागडं देखील झालेलं आहे. मॅच पाहतोय आपण बिरकाव लावलाय, परंतु चेंडूने उंची काढली, दुरी काढा चेंडू असफल ठरला आणि गणेश पवार क्या बात आहे. एकदा जर झेल आवडला असेल तर टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट झाला पाहिजे. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा हा झेल मोइंदर अमरनाथ याने मोइंदर अमरनाथ हा गोलंदाजी करत होता आणि मेडिकलची गरज आहे, मेडिकलची गरज आहे का? फर्स्ट एडची गरज आहे. ओके थँक्यू. मी जसं मगाशी म्हणत होतो 1983चा वर्ल्ड कप सेमीफायनलची मॅच इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज फायनलचा हा सामना होता. सलग 3रं वर्ष होतं जर वेस्ट इंडिज तो सामना जिंकला असता तर वर्ल्ड कप साठी, आणि फक्त 183 टू विन होता संघाला. आणि त्यावेळी एक महत्वाचा झेल मोइंदर अमरनाथच्या गोलंदाजीला उलटा धावत जात कपिल देव याने टिपला होता आणि त्याच याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाणी द्यायचं आतमध्ये. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो. हॅलो हॅलो. 6 चेंडू 13 धावा. सहा चेंडू 13 धावा. पारस मोकल आणि त्याला सामोरा जाईल तो महाराष्ट्र रणजी पट्टू अमित पाटील. आपण पाहतो 6 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. एका बाजूला चुनाभट्टी रॉयल्स, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण चुनाभट्टी ब्लास्टर्स. रॉयल साठी हा संघ निर्णायक असेल. ब्लास्टर संघ एक सामना जिंकलाय जरूर, परंतु रॉयल साठी ही निर्णायक लढत असेल. तरी देखील ब्लास्टर संघ आपला विजयी रथ रोखण्यासाठी प्रयत्न करतीलच. एका बाजूला पाहतोय आपण गणेश पवार बाली. आपल्यास काही गणेश पवार, आपल्याला फर्स्ट एडची गरज आहे का, किंवा तुम्हाला एक्सचेंज पाहिजे का प्लेअर? ओके, थँक्यू. सहा चेंडू 13 धावा. पारस मोकल यावेळी पॉइंटेशन तडवलं. चेंडू तत्पूर्वी घेतली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंकित राठोड हातात चेंडू जातोय, परंतु एक रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन होत आहे का हे, आणि पंचांनी देखील अपील उचलून दिलं आणि गणेश पवार आणि कंपनीला यश मिळालंय. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला गेला, पण परंतु 5 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला गेला आणि महागडी विकेट. अमित पाटील नावाचा महाराष्ट्र रणजीपटू मागे परततोय. पंच निर्णय कळवायचा. पंच निर्णय कळवायचा. रिव्ह्यू. ओके, थर्ड अंपायर घेतलाय तुम्ही, ठीक आहे सर. आहे तिथे आऊट दिलेला आहे, परंतु फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. तर आपल्या इथं तिसरे पंच. ओके पंच, कमिटीचा नियम आहे, जर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही, तुम्हाला डाऊट असेल तरच तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता. खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये, पंचांना जर डाऊट असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकता. आणि या ठिकाणी रनआउट घोषित केला आहे तो पंचांनी. अमित पाटील सारखा मोठा हादरा या ठिकाणी. थँक्यू डीजे, थँक्यू. आम्ही त्याची जागा पडूनसाठी गेलाय तो नारायण. हाच तो नारायण ह्या मैदानामध्ये एक चेंडू मध्ये जेव्हा 6 धावांची गरज होती आणि षटकार मारून या नारायणने तो सामना, फायनलचा सामना होता आणि आपल्या संघाला जिंकवून दिलेला तोच नारायण आता जाऊन पोहोचतोय. आणि समीकरण आता या ठिकाणी आहे 5 चेंडू राम 12 धावा. सॉरी, राम 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 5 चेंडू 12 धावा. प्लीज माझ्याकडे लक्ष ठेव. गणेश पवार एक प्लेयर. ओके, फिल्डिंग साठी अमित 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 प्लीज प्लेयर सबस्टिट्यूट घेतो. ओके, डन, थँक्यू. दिस इज अ स्पोर्ट्समॅनशिप. गणेश पवार याला थोडीशी दुखापत झालेली, फिल्डिंग करताना, क्षेत्ररक्षण करताना खूप सुंदर असा झेल टिपला त्याने आणि त्याच्या जागी फिल्डिंग साठी गेलाय तो अमृत कोटेकर. पाच चेंडू 12 धावा. नारायण आणि गोलंदाजी करतो तो पारस मोकल.
तर 5 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष जरी असलं परंतु पारसच्या हातामध्ये रॉयलची सूत्र असेल आणि अमोल खाडे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 5 चेंडू आणि 12 धावा, येणारा काळ सुवर्ण असेल आपल्यासाठी नक्कीच. 5 चेंडू आणि 12 धावा. सुयश पाटील क्षेत्ररक्षण जरी सजवतात. गणेश पवार यांना दुखापत झाले, ते माघारी परतलेत. 5 चेंडू आणि 12 धावा. हो, यावेळी फुलटॉस होता. सोने पे सुहागा. मित्रांनो, पापलेट सुरमई बोंबील खायला घातली होती आणि यावेळी फुल फुल टोल वसूल केलाय. नो चेंडू घोषित केलाय लेग अंपायरने. 4+1 अशा 5 धावा या ठिकाणी. वेस्टच्या हाईटच्या वरती हा चेंडू होता. आधीच हाऊस, त्यात पडला पाऊस, अशी आता ही गत येऊन पडलेली आहे. 5 चेंडू मध्ये 12 धावा असताना एक नो चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला नारायण अरे. 4 धावा वसूल केल्या म्हणजे नो +1 अशा 5 धावा आणि हा फ्री हिट असेल. 5 बॉल 6 नाराम 7. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मुफ्का चंदन गिसमेरे नंदन हीच परिस्थिती पाहायला मिळाली. नो बॉल, त्यावरती आले 4. आधीच हाऊस, त्यात पडला पाऊस, आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला आणि तेच पाहायला मिळालं. 5 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू. फ्री हिटचा हा चेंडू यावेळी बॅटची काढा जरूर घेतली परंतु एक 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत पिचिंग होत आहे, शेवटचा बॉल, तोपर्यंत सामन्यामध्ये काही निर्णय लागू ठेवू शकतात. क्रिकेट हा अनिश्चितचा गेम आहे. खूप कधी कधी प्रिडिक्शन फेल झाले. जसं आपण पाहायला गेलं तर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 पाहत होतो आणि 124 धावा करायच्या होत्या आणि एकदम शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला. तसं बांगलादेश विरुद्ध T20 पाहायला गेली, ती देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. तशीच काहीशी ध्येयष्टी असलेला, जसा इंग्लंडला कार्लोस ब्रॅथवेटने 4 षटकार मारून वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकवून दिलेला, तशीच काहीशी ध्येयष्टी असलेला बबलू. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. झेलच्या खाली येऊन दोन्ही खेळाडू उभे राहिल्याने टायगर संघाने डगआउट घ्यायचा आपला. तुमच्या प्रतिस्पर्धी संघाने डगआउट घेतलेला आहे. राम कितना है अभी? 3 चेंडू 4 धावा. मोठा फटका मारायचा होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू 4 धावा. पूर्ण कारोबाजार आता आहे ती पारस मोकल याच्या हातात. रॉयल